नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या सांगापोच्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. तर दर शनिवारी रात्री 9 वाजता आपण भेटत असतो आणि तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करत असता. तर मागच्या आठवड्यात मी विचारलं होतं ते म्हणजे Stockport. Learn, focus, earn. निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी आय टी, निफ्टी फायनान्स आणि मिड कॅप निफ्टी ह्याच्यामध्ये वेगळं असं कोण आहे? तुम्हाला ते स्क्रीनवर दिसेल. या 5 गोष्टी आहेत किंवा 5 इंडेक्स आहेत. त्याच्यात वेगळं कोण आहे आणि का? तर रिया वळामे मॅडम म्हणतायत मिड कॅप निफ्टी ॲज ऑल अदर फोकसेस ऑन ब्रॉड मार्केट इंडायसिस स्पेशली ऑफ लार्ज कॅप स्टॉक्स. उत्तर तसं या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण बरोबर म्हणायला हरकत नाही. पण अगदी सोपं उत्तर आम्ही एक्सपेक्ट करत होतो ते म्हणजे निफ्टी आय टी ही ट्रेडेबल इंडेक्स नाही आहे. बाकी सगळ्या ज्या आहेत त्या ट्रेडेबल इंडेक्स आहेत. सो उत्तर तसं म्हणायला गेलं तर निफ्टी आय टी आपण धरू शकतो अगदी सोप्या पद्धतीने म्हणायचं झालं तर. सो सगळ्यांचं अभिनंदन. आता बघूया या आठवड्याचा प्रश्न. तर या आठवड्याचा प्रश्न आहे की आपल्याला माहिती आहे कॉर्पोरेट ॲक्शन्स बऱ्याचपैकी होत असतात स्टॉक्समध्ये. तर त्यापैकी डिव्हिडंड, स्प्लिट, बोनस या ज्या कॉर्पोरेट ॲक्शन्स आहेत त्या कशाच्या आधारे दिल्या जातात? तर आपल्याकडे यावेळी 2 पर्याय पण आहेत. एक म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. प्रश्न परत एकदा. कॉर्पोरेट ॲक्शन्स, डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट या जेव्हा कंपनी देते तेव्हा कुठली व्हॅल्यू कन्सिडर करते? मार्केट व्हॅल्यू का फेस व्हॅल्यू? तुमचं उत्तर पुढच्या शुक्रवारपर्यंत तुमच्या नावासकट आणि शहरासकट पाठवू शकता. दर शनिवारी रात्री 9 वाजता आपण भेटत असतो. तर आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा स्टॉकपोर्ट मराठी. Stockport. Learn, focus, earn.